मी सुरुवात करतो. वा 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 वा, असा मुलांनो असा. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. असा असा. आणि अस्वस्थ बेचैनी व्हायची, रात्रभर झोप येत नसायची, खूप साऱ्या व्याधी होत्या सर. आणि अशा सगळ्यातून छुटकारा मिळाला ह्या 1.5 महिन्यात आल्यापासून. येस सर थँक्यू सर थँक्यू. बाबासाहेब सर त्यांना तुम्ही न्यूट्रिशन काय दिलं होतं? सर त्यांना आता फॉर्म्युला 1 चालू आहे. फॉर्म्युला 1 सिम्पली प्रोबायोटिक त्रिफळा दिला होता का? सिम्पली दिली होती सर. ओके 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 सर प्रॉपर व्यवस्थित अजून न्यूट्रिशन प्रॉपर घ्या. फॉर्म्युला 2 घ्या. बॉडी मध्ये जे कंटेंटची आपल्याला गरज आहे ते सगळे कंटेंट जर बॉडीत मिळाले तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके सर. फॉर्म्युला 2 प्रॉपर घ्या तुम्हाला रिझल्ट येईल सर. ओके सर. दिसतंय तुम्हाला? दिसतंय सर? हो सर दिसतंय. अशा प्रकारच्या पाठीवर अशा फुटकुळ्या होत्या. यांच्या बैल संपूर्ण शरीरावर असे पूर्ण फोड आलेले होते. पूर्ण त्यांच्या सख्या बहीण आहेत. 9 महिन्यापासून अनेक हॉस्पिटलला जाऊन आल्या. नंतर आपल्याकडे आलेला रिझल्ट तुम्हाला दाखवतो. दुसरा हे बघा. आता हा खाली 2 दिवस झाले त्यांना आपण स्किन बुस्टर, फॉर्म्युला 1, सिम्पली प्रोबायोटिक आणि त्रिफळा दिलं होतं. फॉर्म्युला 2 पण दिला. काल हे जाऊन आल्या तिथं आणि 2 दिवसामध्ये अवघ्या डिस्क्लेमर देतो अवघ्या 2 दिवसामध्ये त्या जखमा कोरड्या व्हायला लागल्या. त्या खुश आहेत. हैदराबादला डॉक्टरांनी त्यांना पाठवलं. म्हणजे पुढचा प्रवास चालू झाला होता हैदराबाद हॉस्पिटलला. विचार करा. आणि काम काय करतात त्या? त्यांचे मिस्टर काय काम करते? शेती. ओके. म्हणजे एकदम सामान्य परिस्थितीतील कुटुंब. आज फक्त या ताईमुळे त्या घराला एक आरोग्याची दिशा मिळाली. खरोखर धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. कारण कुणाला मदत करणं आपल्याला नाही जमलं तर मी ते नेहमी म्हणतो पण चांगला मार्ग दाखवा. आज तुमच्यामुळे त्यांचं सगळं हॉस्पिटल चक्कर, हैदराबादला जाणं येणं हे सगळं वाचलं. ओके थँक्यू. आणि बाकीचे उभा राहा कलोरे मंडळी. म्हणजे ना हे आधी लावून घ्या. नंतर आपल्याला मंगलाष्टक करायचे मग केक कापायचा. चलो रेडी. आपले लग्न लावणार आहे आपण. लग्न तुम्ही मला शेक करता का? त्याच्यात थांबा केक कापायची घाई नका करू. ओ वराडी त्यांना उभा करा. दोघाला उभा करा. मंगलाष्टक दोघाला उभा करा. अंतरपाठ धरा. अंतरपाठ वडणीचा अंतरपाठ धरा. मामा नवरीच्या मागे उभा राहा. नवरदेवाच्या मामा नवरदेवाच्या मागे उभा राहा. अक्षता मिळाल्या का सगळीकडं? हो. अक्षता वराडी मंडळी महालक्ष्मी वेलनेस सेंटर. चला देवा सुरुवात देते. दारू सर जेवण आपल्या घरीच करायचं. शेत बनायचा. येस आशीर्वाद द्या यांना. गुड मॉर्निंग सर. आज या कार्यक्रमानिमित्त सर्वजण उपस्थित झाले या कार्यक्रमाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि शिवाय त्या उभायतांना आमच्या साधू परिवारामार्फत खूप खूप आशीर्वाद. त्यांनी असंच पुढचं वैवाहिक जीवन सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि वेलनेस परिवारामध्ये येऊन सर्वांना उपकृत करावं. हॅलो. आजच्या या शुभमंगल प्रसंगी खाडे परिवार आणि ड्रीम टीम परिवार या सर्व परिवारातर्फे यांचं नवदाम्पत्यांचं आयुष्य भरभराटीचं आणि एकदम समृद्धीचं जावं आणि हॅपी हेल्दी वेलनेसमध्ये त्यांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांतर्फे त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. येस या ठिकाणी आपले वर पिता ते आजच्या कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करतील. भाऊ या. अनम्यूट करा भाऊ. अनम्यूट करा. जे 10 वर्षानंतर मुलाचं लग्न लावलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद. आज सकाळ
सकाळी आज पहाटे मुलांना मी गावाला आहे सुभाषसाठी मला भेटलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू भाऊ, थँक्यू. ओके, चला नवरदेव नवरी तुम्ही थोडं नाव घ्यायचं, नाव घ्यायला लावा, त्यांना अनम्यूट करा. मॅडम अनम्यूट करा. केलं सर, केलं. नाव घ्यायला लावा, चला फास्ट. आणि मॅडम काहीतरी घेतलं का नाव? थांबा सर, गाडी मागून घेत आहेत. घेतलं सर. अरे वा, चलो. वधूवरांचं आता या ठिकाणी आपलं विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. तरी आता सर्वांनी आपल्याला हे शेक घ्यायचा आहे आपल्या आपल्या घरी. आपल्या घरी आई बाबाची लाडाची लेकरू निघाली नवऱ्या घरी, माया माहेरची डोळ्यात वारी आसवा परी. माया माहेरची डोळ्यात वारी आसवा परी. माईची माऊली प्रेमाची सावली कशी मी विसरू तरी, माया गुन्ह्याची डोळ्यात वारी आसवा परी. माया माहेरची डोळ्यात वारी आसवा परी. आई बाबाची लाडाची लेकरू, आई बाबाची लाडाची लेकरू निघाली नवऱ्या घरी, माया गुन्ह्याची डोळ्यात वारी आसवा परी. थँक्यू. ओके, चलो बहुत बढिया. आणि खरोखर मोरे सर, मोरे मॅडम, तुम्ही छोटस लावलेलं रोप आज भाऊच्या रूपानं तुम्हाला झालेला मोठा आधार, आणि भाऊ नसताना सुद्धा तुम्ही या सुनबाईला आणि मुलाला दिलेलं प्रेम हे शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. बरोबर, धन्यवाद तुम्हाला. कारण हा वाढदिवस नसून इथे एकमेकाशी जे नातं आहे ते नातं घट्ट होण्याचा कार्यक्रम होता. आज तुमच्या वेलनेस सेंटर मधील प्रत्येक जण स्वतःचा कार्यक्रम असल्यासारखा नाचत होता, डान्स करत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होतो, आणि हा आनंद म्हणजे आतापर्यंत भाऊनं जे मेहनत घेतली ती मेहनतीचं फळ आहे. भाऊ नसताना सुद्धा आज तिथं एवढा मोठा कार्यक्रम होणं हे सोपं काम नाही. बरोबर, तुम्हाला दोघांनाही आणि हे जे दाम्पत्य आहे यांनाही माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. तुमच्या हातून अशीच सेवा घडो, आणि निगडीच काय पण पूर्ण पुणे शहरामध्ये हे तुम्ही वेलनेस आरोग्याची गंगा भाऊच्या माध्यमातून घेऊन जाऊ, मी भगवंताच्या प्रार्थना करतो. ओके मोरे सर, बोलो अनम्यूट करा. येस सर, गुड मॉर्निंग. आता जसं तुम्ही म्हणालात, खरंच ही आरोग्याची गंगा नेण्याचं काम आपण करतोय, पण हे तुमच्या सहकार्यामुळे होते सर. आज जसं तुम्ही म्हणले की हा जीव लावण्याचं काम, जसं की भाऊंचा स्वभाव, भाऊंचं बोलणं, भाऊ आज तिथे जरी असले पण आज वेळात वेळ काढून आपल्या वेलनेस फॅमिली मध्ये एवढी ताकद आहे सर. आज भाऊ कधीही गावाला गेल्यानंतर, आज मी 4 महिने झाले निगडीमध्ये आहे, किती वेळा भाऊंना म्हणलं जॉईन मात्र होत नव्हते, पण आज 2 दिवस झालं भाऊ गावाला, तरीही आपण तिथून वर्कआउट करतायत. खरंच खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे संतोष दादा,
आज भाऊ नसल्यानंतर सुद्धा स्वतः गेट उघडतात आणि सर दादांना दिसत नाहीये तरी ते गेट उघडून माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांना बोलवतात. भाऊ नसल्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते संतोष दादा पूर्ण करतात. आणि खाडे मॅडमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप मन मिळाव निर्मळ स्वभावाचे आहेत, हसत खेळत. आज त्यांनी 2 महिन्यामध्ये 3 किलो फॅट लॉस केलेला आहे आणि त्यांच्या वर्कआउटचा स्टॅमिना अनबिलिव्हेबल आहे सर, जो आपण पाहतोय. खरं दोघं दाम्पत्याचं खरंच खूप खूप मी अभिनंदन करते आणि लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर हे रोपटं खूप छान असं फुलांनी फळांनी भरण्याचा मी खूप प्रयत्न करते. तुमचं मार्गदर्शन, तुमचे आशीर्वाद, भाऊंचं प्रेम आणि आधारस्तंभ नेहमी माझ्या पाठीशी राहू ही इच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच सर.